रामनवमी आली की आपल्याला सर्वांनाच प्रभू श्रीरामांची पूजा, त्यांची कथा आणि कीर्तनं ही ऐकू येतच असतात. प्रभू श्रीराम कोण होते हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्हाला एक प्रश्न पडला आहे का? प्रभू श्रीरामांचे सर्वात मोठे शत्रू रावण हे नक्की कोण होते? ते फक्त एक राक्षस राजा होते की त्यामागं एक वेगळीच कथा दडलेली आहे? रावण हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर एक अहंकारी आणि 10 तोंडाचा राक्षस राजा डोळ्यासमोर येतो. पण ते फक्त एक खलनायक होते की त्याच्या मागं, त्यांच्या व्यक्तिमत्वामागं अजूनही बरेच अनुत्तरित प्रश्न दडलेले आहेत? नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट या चॅनलमध्ये. आज आपण लंकेश रावणाचा जन्म, वंशावळ आणि त्यांच्या उदयाची संपूर्ण कहाणी जाणून घेणार आहोत. त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. रावण हा केवळ राक्षस नव्हता, तो ब्रह्मदेवाचा पंटू होता, वेदांचा, तांत्रिक विद्यांचा ज्ञाता होता, एक कुशल राजकारणी होता आणि महादेवाचा परमभक्त होता. आज आपण त्यांच्या जन्माची, त्यांच्या रक्तरेषेची आणि त्यांच्या साम्राज्याच्या उदयाची कथा जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. रावणाची वंशावळ सुरू होते सत्ययुगापासून, प्रजापती ब्रह्मापासून. ब्रह्मदेवाच्या पुत्रांपैकी एक होते पुलस्त्य ऋषी, अत्यंत ज्ञानी, तेजस्वी आणि शूर. पुलस्त्य ऋषी आणि तृणबिंदू ऋषी यांची कन्या यांच्यातून जन्म झाला विश्रवा ऋषी यांचा. हे मुनी वेदज्ञ, सत्यवादी, सदा धर्मात तत्पर राहणारे, स्वाध्यायी, पवित्र, जितेंद्रिय आणि चारित्र्य संपन्न होते. त्यांची ख्याती ऐकून महामुनी भारद्वाज प्रसन्न झाले व देवकन्ये समान सुंदर कन्येचा विश्रवा ऋषींबरोबर विधिवत विवाह लावून दिला. याच विश्रवा ऋषींपासून 2 वेगवेगळ्या प्रवृत्तीची वंशावळ निर्माण झाली. एक देवकुळ आणि दुसरे राक्षस कुळ. मुनिश्रेष्ठ धर्मज्ञ विश्रवांचा प्रथम पुत्र म्हणजेच वैश्रवण. हा वैश्रवण कुबेर म्हणून नंतर प्रसिद्ध झाला. वैश्रवणाने केलेल्या तपस्येने प्रजापती ब्रह्मा प्रसन्न झाले व 4थे लोकपाल पद त्यांना वरदान म्हणून देण्यात आले. विष्णूच्या भयाने सर्व असुर लंका सोडून गेले असल्यामुळे कुबेराने वडील विश्रवा यांच्या सांगण्यावरून सुवर्ण व नीलम याचे कारक असलेली अतिशय रमणीय लंका निवासस्थान म्हणून निवडले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असुरांचा नक्की उदय कसा झाला? सृष्टीच्या सुरुवातीला जलाच्या रक्षणासाठी ब्रह्मदेवांनी जीव व जंतू उत्पन्न केले. जे जीव जलाचे रक्षण करत ते राक्षस बनले आणि जे त्याचे पूजन करत ते यक्ष बनले. या राक्षसांमध्ये 2 मुख्य भाऊ होते. ते राजे झाले, जे होते हेती आणि प्रहेती. हेती या राक्षसाच्या नातूला म्हणजेच सुकेशला 3 पुत्र होते. सुकेशावर भगवान शंकर पार्वतीची कृपा होती आणि त्याच्या 3 पुत्रांना वर म्हणून शत्रुनाशक अजय वर प्राप्त झाला होता. हे सुकेशाचे 3 पुत्र इतिहासातील सर्वात शक्तिशाली राक्षस मानले गेले. माली, सुमाली आणि माल्यवान या 3ही भावांनी विश्वकर्मा यांच्याकडून सोन्याची लंका बनवून घेतली आणि तिथून संपूर्ण विश्वावर राज्य करायला सुरुवात केली. इकडं ह्या राक्षसांनी खूप त्रास द्यायला, सर्व देवदेवतांना व जनतेला त्रास द्यायला सुरुवात केली. राक्षसांच्या वाढत्या त्रासामुळे सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले. विष्णू आणि राक्षसामध्ये भीषण युद्ध झाले. या युद्धात भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने मालीचा वध केला. विष्णूंचा पराक्रम पाहून सुमाली आणि माल्यवान घाबरले आणि आपल्या उरल्या सुरल्या राक्षस सैन्यासह लंकेचा त्याग करून पाताळ लोकात लपून बसले. लंका रिकामी झाली आणि तिथेच कुबेराचं राज्य चालू झालं. त्यानंतर राक्षसराज सुमालीने आपली कन्या कैकसी हिला विश्रवा ऋषींकडे पुत्रप्राप्तीसाठी पाठवलं. सुमालीचे उद्दिष्ट स्पष्ट होते. राक्षस कुळाला पुन्हा वैभव मिळवून देणारा पराक्रमी वारसा त्यांना निर्माण करायचा होता. कैकसी जेव्हा पुत्रप्राप्तीसाठी विश्रवांकडे गेली तेव्हा वेळ अशुभ होती. वैश्रवांनी तिला इशारा दिला की ह्यावेळी जन्मलेली अपत्ये अत्यंत शक्तिशाली असतील, पण त्यांच्यात क्रूरता आणि महत्त्वाकांक्षा प्रबळ असेल. आणि त्याच वेळी जन्म झाला रावणाचा.
कथेनुसार जन्माच्या वेळी त्यांच्याकडे 10 मस्तके आणि 20 भुजा होत्या. त्यामुळेच त्याचे मूळ नाव दशग्रीव असं होतं. रावण हा जन्माने महान ब्राह्मण होता. त्याची वंशावळ दैवी होती. तो पराक्रमी, ज्ञानी आणि भक्तिवान होता. पण त्याच्या स्वभावातील अहंकार आणि महत्वाकांक्षा हेच त्याच्या भविष्याचा संकेत देत होते. पुढील भागामध्ये आपण रावणाचे भावांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांचं बालपण, शिक्षण, त्यांच्या महत्वाकांक्षेचा उदय आणि तपश्चर्या अशी की ब्रह्मदेवाला कसं प्रसन्न केलं आणि आपल्या सावत्र भावाला कसं पराभूत केलं हे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर का तुम्हाला हा आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर देखील करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय श्रीराम.